सेनातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारचा बेटा आमदार, खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये 2-2 पक्ष, इथे मतदान केला तरी हे लोक जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार, अशी जी सगळी महाराष्ट्रामध्ये खेळी चालू आहे। आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठेही दिसत नाही। आम जनताला न्याय भेटत नाही। नाली, रस्ते, बिजली, पाणी, शेतकरी बांधवांना न्याय, शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा, ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे। त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे। जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीचा सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकतो। पक्षामध्ये बोलणं चालू आहे, आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे। जरी जाहीर झाला आमच्या बोलणं झाला, जे आहे आमचे सीटांचे जे बंटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युती करणार आहे, नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे। मी खूप मोठा चेहरा आहे, मी मुंडे घराण्याची सून आहे, खूप मोठा घराणा आहे जे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेलं नाव आहे। गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, त्या घराण्याची मी पण सून आहे। करुणा धनंजय मुंडे तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्या सोबत युती करण्यासाठी करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे, नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही। मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहोत आणि आम्ही लढू शकतो। ते जवळून बघितलेलं आहे, मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक, मत चोरी करताय आणि एक व्यक्तीच्या 10 ठिकाणे नाव टाकलेलं आहे, 6, 8 ठिकाणे नाव टाकलेलं आहे। गाड्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेला आहे, एक आमदार खासदार 1,000 गाड्या लावताय, कशासाठी? इकडचे मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार, तिकडचे मतदाता लोकांना इकडे घेऊन आणणार, असंच पूर्ण मतदाताची चोरी सुरू आहे। तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून हे गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, नाही तो कुठेही जरी कितीही निवडणूक लढली तर काय कामाचे नाही। मोठा घोटाळा चालू आहे, हे पक्ष बीजेपी, राष्ट्रवादी हे सगळे लोकांना काय समजत आहे मला कळत नाही आणि हे लोकांची कशी खेळी चालू आहे। मतदान चोरी तो चालू आहेच आहे ना मतदाता में, पण याच्या पुढे तुम्ही जरी बघताल तो इथे राष्ट्रवादी, इथे बीजेपी, अरे कुठे जाणार मतदाता राजा? इथे मतदान दिला तरी ते जिंकणार, बीजेपीला मतदान दिला तरी हे जिंकणार, राष्ट्रवादीला दिला तरी हे जिंकणार आणि मतदाता राजा कुठे आहे? कुठेच नाहीये। आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाहीये, काहीही सोडलेला नाहीये राजकारणी लोकांनी। त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आपली मीडिया, आज मीडियाचे पत्रकारांचे मुलग्यांच्या बरेच चोरावरती मर्डर होत आहे, पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही। फक्त न्याय भेटताय कोणाला? कोणत्याही मुद्द्याचे पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याची इज्जत आबरू घालायचा आहे, तो कोणताही पक्ष कोणताही मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय, फक्त त्या लोकांना न्याय भेटतात, पण कोणत्याही पत्रकाराला न्याय भेटत नाही, शेतकरीला न्याय भेटत नाही, महिलांना न्याय भेटत नाही, कोणालाही न्याय भेटत नाही। त्याच्यासाठी मी जे बोलते लोकांमध्ये जाऊ द्या।